Good morning, everyone. Myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology at Pushpadevi Patil Art and Science College, Resort. Today, we are discuss the next unit semester 4th. Medical Microbiology is nothing but the immunology. तर आज आपल्याला नवीन युनिट स्टार्ट करायचं आहे. त्याचं नाव आहे इम्युनॉलॉजी. ओके, तर फर्स्टली आपण त्याच्यातला पहिला पॉईंट बघणार आहे ऑर्गन्स अँड सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. तर त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे इम्युनॉलॉजी म्हणजे काय. द टर्म ऑफ इम्युनिटी रिफर टू द रेजिस्टन्स एक्झिबिटेड बाय होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर प्रोडक्ट्स. ओके, अँड त्यालाच आपण इम्युनिटी म्हणत असतो. व्हॉट इज इन बाय इम्युनॉलॉजी? द study of immunity is nothing but the immunology. Okay, आता what is by immunity? Immunity is nothing but the resistance exhibited by host against the pathogenic microorganism or their products. Okay, मग आता त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे ऑर्गन्स अँड सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. तर आज आपल्याला बघायचं आहे युनिट नंबर 2 इम्युनिटी. द स्टडी ऑफ second unit is nothing but the immunology. The study of immunity is called as immunology. What is by immunity? The resistance exhibited by host against the pathogenic microorganism or their products. तर त्याला आपण म्हणणार आहे इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती. तर आता इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी कोणकोणती ऑर्गन्स आणि सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करतात ते आपल्याला बघायचं आहे. विच आर द डिफरंट ऑर्गन्स अँड सेल्स मेनली प्रेझेंट इन आवर होस्ट बॉडी against the work against the defense mechanism against the pathogenic microorganism. Which organs of immune system or cells, which cells involve in the immune system. Okay, आता पहिला पॉईंट आहे ऑर्गन्स ऑफ इम्युन सिस्टीम, प्रायमरी सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. तर आज आपण प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन बनणार आहे. आता लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे काय? फर्स्ट थिंग, व्हॉट इज बाय लिम्फॉइड ऑर्गन? The organ concerned with immune reaction is called as simply as a lymphoid organ. The organ concerned with immune reaction. Okay, जे ऑर्गन इम्युन सिस्टीमच्या निगडीत असतात त्याला आपण लिम्फॉइड ऑर्गन म्हणतो. ज्या सेल द सेल कन्सर्न विथ इम्युन रिॲक्शन इज कॉल्ड एज लिम्फॉइड सेल्स. ओके, आता समजलं तुम्हाला लिम्फॉइड ऑर्गन आणि लिम्फॉइड सेल. लिम्फॉइड ऑर्गन आणि लिम्फॉइड सेल ह्या ज्या आहेत त्या लिम्फॉइड ऑर्गन आणि लिम्फॉइड सेलनी लिम्फॉइड सिस्टीम, ओके, लिम्फॉइड सिस्टीम बनलेली असते. व्हॉट इज बाय लिम्फॉइड सिस्टीम? व्हॉट इज बाय लिम्फॉइड ऑर्गन? द ऑर्गन कन्सर्न विथ इम्युन रिॲक्शन इज कॉल्ड एज लिम्फॉइड ऑर्गन. द सेल्स कन्सर्न विथ इम्युन रिॲक्शन आर कॉल्ड एज लिम्फॉइड सेल्स. अँड द लिम्फॉइड ऑर्गन अँड द लिम्फॉइड सेल्स आर कन्सोलिंग डिटेल इन अ सिस्टीम इज कॉल्ड एज लिम्फॉइड सिस्टीम. काही ऑर्गन सेल्स आणि इम्युन ऑर्गन आणि इम्युन सेल्स जेव्हा एकत्र येतात त्याला आपण लिम्फॉइड सिस्टीम असं म्हणत असतो. ओके, आता लिम्फॉइड ऑर्गन कोणकोणते आहेत? 2 प्रकारचे लिम्फॉइड ऑर्गन मेनली आपल्या होस्ट बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये बोन अँड थायमस आहे आणि एक मॅमल्समध्ये अजून सापडते, एक बर्ड्समध्ये अजून एक्स्ट्रा आहे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, त्याला आपण म्हटलेलं आहे बर्सा ऑफ फॅब्रिकस. ओके, आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये लिम्फ नोड, स्प्लीन आणि माल्ट. आता आपल्याला बघायचं की प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे काय, ते कुठे कुठे असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे. मेनली प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आर द मेजर साईट ऑफ लिम्फोपोयासिस. ओके, here the lymphoid stem cell proliferate, differentiate and mature in immune response and immunocompetent cell develop in the absence of antigenic stimulation. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचे फंक्शन काय महत्त्वाचे? ही साईड आहे लिम्फोपोयासिसची. व्हॉट इज बाय लिम्फोपोयासिस? ज्या ऑर्गनपासून ज्या लिम्फॉइड सेल ज्या ऑर्गनमध्ये डेव्हलप होतात त्याला आपण म्हणणार आहे सिम्पली लिम्फोपोयासिस प्रोसेस. मग आता ह्या ज्या लिम्फॉइड सेल्स आहेत ह्या प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये डेव्हलप होतात, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर लिम्फॉइड ऑर्गनमध्ये ह्या सेल तयार झाल्यानंतर
त्या मॅच्युअर होतात आणि इम्युनो कॉम्पिटंट सेल तयार होतात. म्हणजे ती सेल पॅथोजेनिक बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये वर्क करण्यासाठी मॅच्युरिटी या ऑर्गनमध्ये त्या सेलला येते. त्याच्यानंतर बोन आणि मॅमल्समध्ये थायमस आणि बोन मॅरो हे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे आणि लिम्फ नोड, स्प्लीन आणि माल्ट हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन असतात. तर आता प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये ही साईड आहे लिम्फोपोयासिसची. इथे मॅच्युअर सेल तयार होतात. त्याच्यानंतर हे फंक्शन सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये जाऊनच होतील. ओके, हिअर द सेल्स आर एक्सपोर्ट एंटरजेनिक स्टिम्युलेशन अँड बिकम फंक्शनल बाय प्रोड्युसिंग स्पेसिफिक antibody or the producing sensitized cell. Okay, primary lymphoid organ are large at the time of birth but atrophy with the age. म्हणजे सुरुवातीला प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन लिम्फोपोयासिस प्रोसेसची साईड आहे. इथे इम्युनो कॉम्पिटंट मॅच्युअर सेल तयार होतात. प्रोलिफरेट, डिफरन्शिएट आणि मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटंट सेल. त्याच्यानंतर हे मायग्रेट होऊन सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये जातील. त्याच्यानंतर हे जेव्हा मीन्स ह्युमन बॉडीमध्ये प्रायमरी लेवलवर याचं जे साईज असते ती मोठी असते, परंतु ते दिवसेंदिवस जशी जशी बॉडी मोठी होईल तसं ते साईज त्याची कमी होत चालते. ओके, तर हे आहे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचे. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहे थायमस. हे थायमस इज द primary lymphoid organ. In mammal, the thymus is the pharyngeal derivative arising from the epithelium of the third and fourth pharyngeal pouch at about the 6th week of the gestation. Okay, after birth, with the growth of animal also increase the size and reaches is the maximum size of puberty. Then it is gradually decrease in size and become almost invisible at the adult stage. Okay, आता थायमस. ओके, हिअर द पिक्चर सीन ऑफ द थायमस जे असते ते थर्ड अँड फोर्थ फेरेंजियल पाऊचमध्ये 6 वीक झाल्यानंतर बर्थच्या ते डेव्हलप व्हायला तयार होते. त्याच्यानंतर थायमस याचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे इन ह्युमन बीइंग, थायमस ऑकर ॲज अ 2 ओरल लोब्स just behind the top of the sternum below the thyroid gland आणि upper part of the sternum. इथं हा थायमस जो असतो तो तुम्हाला पाहायला मिळते. 1 मिनिट मी तुम्हाला एक छान पिक्चर दाखवतो याच्यावरचं की कुठे एक्झॅक्टली ते थायमस आपला प्रेझेंट असते. हिअर हे इथे तुम्हाला थायमस दिसत आहे, नाव दिसत आहे. बिलो द थायरॉइड ग्लँड आणि अप्पर दी स्ट्रेनम. ओके, तर हा एक्झॅक्ट थायमसचं लोकेशन आहे बॉडीमधलं. ओके, तर थायमस मी सांगितलं थर्ड अँड फोर्थ फॅरेंजियल पाऊच, अप्पर दी स्ट्रेनम, बिलो दी थायरॉइड ग्लँड. 6 वीक झाल्यानंतर याची डेव्हलपमेंट चालू होते. याची डेव्हलपमेंट प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे, हा टी सेल प्रोड्यूस करणार आहे. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये जातील, तिथं ते फंक्शनलाइज होतील त्या सेल. पण प्रोलिफरेट, डिफरन्शिएट आणि इम्युनो कॉम्पिटंट सेल तयार करण्याचं काम थायमस करत असते. टी सेल तयार करण्याचं काम थायमस करत असते. त्याची एक्झिट साईज जी आहे ते 15 ते 20 ग्रॅम एवढी साईज आहे थायमसची. ओके, आणि थायमस आता याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे थायमसचं. ओके, हिअर दिस हिस्टॉलॉजी ऑफ थायमस और एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ दी थायमस. थायमसमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आउटर पार्ट इज मेनली मेडअप ऑफ दी कॅप्सूल. ओके, कवर बाय द फायब्रस कॅप्सूल फॉर्म 2 lobes, राईट लोब आणि लेफ्ट लोब. ओके, देन 2 parts separated from the trabecula. Okay, 2 parts separated from the right and left side, separated from trabecula. Okay, then exact structure of the cell. Okay, here within each lobulus म्हणजे हे बघा
तुम्हाला असं लक्षात येईल की आउटर पार्ट इज मेनली मेड अप ऑफ द कॉर्टेक्स, देन 2 पार्ट्स ऑफ राईट अँड लेफ्ट लोब, त्याला सेपरेट करणारं ट्रॅबिक्युला हे एक टिश्यू असते. त्याच्यानंतर त्याच्या ज्या आहेत ते कॅप्सूल आहे, इमॅच्युअर कॉर्टेक्स आहे. ओके, कॉर्टेक्स तुम्हाला दिसत असेल इथे कॉर्टेक्स. सी हिअर, इथे तुम्ही पाहू शकता ट्रॅबिक्युला. मी तुम्हाला सांगितलं वरची कवर कॅप्सूलनी बनलेली आहे, राईट अँड लेफ्ट लोब आहे आणि 2 साईड सेपरेट करणारा हा ट्रॅबिक्युला आहे. ओके, हा टिश्यू आहे. आणि त्याचा जर इनर पार्ट तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये हसल कार्पसल्ससुद्धा काही प्रमाणामध्ये सेल, तुम्ही जर त्याचा TS सेक्शन घेतलं थायमसचं आणि त्याच्यामधचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही रेटिक्युलर सेल सापडतील, काही लिम्फोसायटिक सेल सापडतील, 3 डायमेन्शन नेटवर्क ऑफ हसल कार्पसल्स सापडेल. त्याचं काही फंक्शन आपल्याला माहिती नाही. मेडुला असते सेंटरमध्ये आणि याचं सर्वांचं काम हेच आहे, कुठे प्रोलिफरेट, डिफरेन्शिएट अँड मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटंट T सेल डेव्हलप करण्याचं काम हे थायमस करत असते. ओके, आता दुसरा जो प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे त्याला आपण म्हणणार आहे बोन मॅरो. आणि तिसरा जे आहे बर्सा ऑफ फॅब्रिकस, सेम ॲज अ बोन मॅरो बट ओनली डिफरन्स इन बिटवीन दी बोन मॅरो अँड बर्सा ऑफ फॅब्रिकस. बर्सा ऑफ फॅब्रिकस हे बर्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बर्ड्समध्ये बर्सा ऑफ फॅब्रिकस नावाच्या इटालियन सायंटिस्टनं, त्या पर्टिक्युलर फॅब्रिकस नावाच्या सायंटिस्टनं हा बर्डमध्ये बोन मॅरो शोधून काढला, म्हणून त्या पार्टला, त्या ऑर्गनला बर्सा ऑफ फॅब्रिकस असं म्हणत असतो. सेम फंक्शन आहे बोन मॅरोचं, सेम स्ट्रक्चर आहे, TS स्ट्रक्चर लाईक अ बोन मॅरो. आता बोन मॅरो ही B सेल इम्युनो कॉम्पिटंट, मॅच्युअर, प्रोलिफरेट, डिफरेन्शिएट अँड मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटंट सेल तयार करण्याचं बोन मॅरो जे आहे ते एक ऑर्गन असते. आता बोन मॅरो म्हणजे काय? बोन मॅरो इज अ प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन. इट इज सॉफ्ट विथिन द कॅव्हिटी ऑफ दी बोन्स. ओके, बोनमधला सॉफ्ट टिश्यू त्यालाच आपण काय म्हणत असतो? बोन मॅरो. ओके, इट इज सॉफ्ट टिश्यू ऑफ विथिन द कॅव्हिटी ऑफ दी बोन. इन मॅमल इट इज लार्जेस्ट टिश्यू विथिन द टोटल वेट अबाउट 3 kg ऑफ ॲन ॲव्हरेज ऑफ ह्युमन ॲडल्ट मॅरो. 3 kg याचं पूर्ण शरीरामध्ये बोन मॅरो जे आहे त्या कॅव्हिटीमधल्या बोनमध्ये प्रेझेंट असते. B सेल तयार करते आणि B सेल तयार केल्यानंतर ती त्याच्यानंतर व्हास्क्युलर अँड ॲडोपिट रिजन आणि हिमोपोएटिक रिजन, 2 मेन रिजन मेनली फाउंड इन बोन मॅरो. ओके, बोन मॅरो. ओके, तर बोन मॅरो B सेल तयार करते, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे, 3 किलो एवढं ह्युमन ॲडल्टमध्ये त्याचं वेट राहते आणि इम्युन कॉम्पिटंट B सेल तयार करून त्या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये पाठवण्याचं काम B सेलला बोन मॅरो करत असते. त्याचे 2 महत्त्वाचे भाग आहे, व्हास्क्युलर रिजन आणि हिमोपोएटिक रिजन. हिमोपोएटिक रिजन आर व्हास्क्युलर रिजनमध्ये ज्या सप्लाय आणि न्यूट्रियंट आहे त्याचं जे रिमूव्ह वेस्ट करण्याचं काम ब्लड सेलचं व्हास्क्युलर रिजनमध्ये होते. आणि रेड मॅरोमध्ये जे आहे ते टोटिपोटंट स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल ऑल्सो हिमोपोएटिक स्टेम सेल टू डेव्हलप, म्हणजे स्टेम सेल बोन मॅरो ब्लड सेल्स पूर्ण प्रकारच्या तयार होण्याचं जे रिजन आहे त्यालाच आपण म्हणत असतो बोन मॅरो. आता फंक्शन काय आहेत बोन मॅरोचे? हिमोपोएटिक स्टेम सेल अराइज इन द बोन मॅरो. ओके, हिमोपोएटिक स्टेम सेल तयार करण्याचं काम जे असते ते बोन मॅरोचं असते. त्याच्यानंतर RBC WBC सेलसुद्धा बोन मॅरो हिमोपोएटिक स्टेम सेलपासून तयार करते. मेजॉरिटी ऑफ लिम्फॉइड प्रोजिनेटर डेव्हलप B लिम्फोसाइड इन दी बोन मॅरो. ओके, जास्तीत जास्त B लिम्फोसाइड बोन मॅरो मध्ये तयार होतात. ड्युरिंग द सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स लार्ज नंबर ऑफ प्लाझ्मा सेल प्रोड्यूस इन दी बोन मॅरो. ओके, बोन मॅरोमध्ये काही प्रमाणात प्लाझ्मा सेलसुद्धा तयार होतात. ओके, तर बोन मॅरो जे आहे ते प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनचं सुद्धा फंक्शन प्ले करतात. आता सेकंडरी ऑर्गन, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनचं महत्त्वाचं फंक्शन काय? T आणि B सेल तयार करणं.
टी थायमस करेल, बी बोन मॅरो करेल आणि त्याचं प्रोलिफरेट, डिफरन्शिएट आणि मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटन्स सेल तयार करण्याचं काम हे कोण करत असते? प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन. आणि सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन काय करतात? ह्या ज्या मॅच्युअर सेल झालेल्या असतात स्प्लीन, लिम्फ नोड आणि स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये प्रायमरी लिम्फोइड ऑर्गनना थायमसनं टी आणि बोन मॅरोनं बी सेल तयार केलेली स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ती प्रेझेंट असते. आणि जेव्हा कुठं बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियल टॉक्झिन्स वगैरे येते किंवा जे काही त्याचे प्रोडक्ट्स अटॅक करतात इम्युन सिस्टमला, तेव्हा हे टी आणि बी सेल काय होतात? फंक्शनलाइज होतात आणि त्याला ट्रॅप करून किल करतात. ओके, तर हे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं काम आहे. परंतु बोन मॅरो असं ऑर्गन आहे तिथे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गनचं सुद्धा काम करते, म्हणजे प्रोलिफरेट, डिफरन्शिएट आणि मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटन्स सेलसुद्धा तयार करते. आणि काम पडलं तर बोन मॅरोच्या आतमध्येच बी सेल फंक्शनलाइजसुद्धा होते. एखादा पॅथोजन आल्यानंतर त्याला किल करण्याची, ट्रॅप करण्याची सुद्धा ॲबिलिटी जे सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं मेनली फंक्शन आहे. परंतु काम पडलं बॉडीला तर बोन मॅरोसुद्धा सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनचं सुद्धा वर्क जे आहे ते करत असते. ओके, तर अशा पद्धतीने आपण प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन पाहिले, थायमस आणि बोन मॅरो. आता तिसरं जे एक आहे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन, त्याला आपण म्हटलं बर्सॉफ फॅब्रिकस. हे फॅब्रिकस नावाच्या सायंटिस्टनं 1621मध्ये बर्ड्समध्ये प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन इम्युनिटी प्रोड्यूस करण्यासाठी टी आणि बी सेल एकाच ऑर्गनमध्ये प्रोड्यूस होणाऱ्या बर्सॉफ फॅब्रिकस बर्डमध्ये बर्सॉफ फॅब्रिकस नावाचा प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन असतं. ओके, याचंसुद्धा फंक्शन सेम आहे, इम्युनिटी प्रोड्यूस करण्याचं काम बर्डला. हे मॅमल्समध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बर्सॉफ फॅब्रिकस नसते, हे नेकच्या जवळ, मानेच्या जवळ त्या पर्टिक्युलर बर्ड्सच्या आपल्याला पाहायला मिळते. ओके, सेम फंक्शन आहे, प्रोलिफरेट, डिफरन्शिएट आहे, मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटन्स सेल अँड टोटली की प्रोड्यूस द डिफरंट काइंड्स ऑफ इम्युनिटी इन दॅट पर्टिक्युलर बर्ड्स. ओके, तर यालाच आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ बर्सॉफ फॅब्रिकस. तर इथं आपण थांबून जाऊ. आज आपण पाहिलेलं आहे प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन, सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन, प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन, लिम्फोइड सिस्टीम पाहिली, लिम्फोइड ऑर्गन आणि लिम्फोइड सेल एकत्र येऊन जे इम्युनिटी प्रोड्यूस करण्याचं काम करतात बॉडीमध्ये त्याला लिम्फोइड सिस्टीम म्हटलं. प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन असतात, सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन असतात. प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन मेनली आपण आज पाहिलेले बोन मॅरो, थायमस टी सेल प्रोड्यूस करते, प्रोलिफरेट, डिफरन्शिएट अँड मॅच्युअर इम्युनो कॉम्पिटन्स सेल तयार करते. टी सेल थायमस प्रोड्यूस करते आणि मग ते स्प्लीन आणि लिम्फ नोडमध्ये जाऊन ते प्रेझेंट राहते सेकंडरी लिम्फोइड ऑर्गनमध्ये, तिथे ते फंक्शनलाइज होते. ओके, तर बी सेल बोन मॅरो तयार करते. बोन मॅरो आपल्या भागामध्ये, शरीरामध्ये 3 kg एवढं असते. याची संपूर्ण माहिती आज आपण पाहिलेली विथ स्ट्रक्चर. ओके, थँक्यू एव्हरीवन.